डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित व्याख्यानाकरिता मी केंद्रेवाडी या गावाकडे निघालो आणि जाण्यासाठी जाता जाता इस्त्रीला टाकलेले कपडे त्या काकाकडून गेलो. आणि जसं त्या काकांना माहीत पडलं की मी व्याख्यानाकरिता चाललो, त्यांच्या डोळ्यामध्ये अतिशय भावुकपणा आला. त्यांचा आशीर्वाद घेतला, पुढे निघालो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला आणि डायरेक्ट बस स्टॉपला पोहोचलो. व्हिडिओची धाव न करता करता डायरेक्ट बसमध्ये चढायला मिळालं, त्याकरिता लवकरात लवकर सीट पकडली आणि धारूरकडे प्रस्थान करण्याचा योग आला. धारूरमध्ये पोहोचता शुभम म्हणजे सुमितचा भाऊ आम्हाला त्याच्या गावाकडे आणि डायरेक्ट शेतामध्ये घेऊन गेला. शेतामध्ये या रानमेव्याचा आस्वाद घेतला. शेतामध्ये लागलेली चांगली हे फळांची झाडे म्हणजेच मँगो, आंबा, फळांचा राजा आंबा हा खाल्ला. त्यानंतर शुभम आम्हाला त्याचं पूर्ण शेत दाखवत होता. अतिशय सोज्वळ आणि सुंदर अशी ही गावाची माणसं आणि हे गाव हे आम्हाला अनुभवायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या ज्या व्याख्यानाची तयारी करण्यासाठी मी थोडा फेरफटका मारण्यासाठी गावात गेलो. नंतर व्याख्यानासाठी गेल्यावर आधी प्रतिमेचं पूजन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक झालो. शिक्षणाची ज्योत अमर ठेवत आणि बाबासाहेबांचे विचार मांडण्यास तयार झालो. मंडळाने स्टेजवरती आमंत्रित केल्यावर विराजमान झालो. विराजमान झाल्यावरती प्रमुख पाहुणे म्हणून माझा मान सन्मान करण्यात आला. माझा मित्र सुमित केंद्रेच्या गावामध्ये काही ज्वलंत मुद्दे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या बाबतीत मांडले आणि ते प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवले. सर्व वयस्कर ग्रामस्थ माझा विचार हा शांतपणे ऐकून घेत असताना मला फार बरं वाटलं. नंतर सर्वांचे शब्दरूपी मान स्वीकारले आणि गावाकडे परतलो.